गुड आफ्टरनून. आवाज येतोय का पहा. मेसेज करा प्लीज. माझा आवाज येतोय? ओके. चला सुरुवात करूयात. आज आहे पेपर नंबर 9चं सोल्युशन. आजचा पेपर दिला सर्वांनी. 10 नंबरचा क्वेश्चन पेपर सर्वांनी दिला का? काही त्याच्यात अडचण वाटली का बुद्धिमत्तेमध्ये? काही प्रश्न चुकीचा वाटला किंवा तिथं तुमचं बरोबर आहे, माझं दिलेलं चुकीचं होतं, असं काही असेल तर ते पाठवून द्यायला सांगितलेलं आहे मी तुम्हाला. जसे की हा पेपर नंबर 9चा एक प्रश्न आहे, तो पुढे आला की मी तुम्हाला त्याचं सांगते. वाटून उपयोग नाही, पाठवायचा. पाठवला कसा नाही? जेव्हाचा तेव्हा प्रश्न क्लिअर होऊन जाईल म्हणजे पाठवला तर. स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते का सर्वांना? एकदा सांगा. ओके. हँड रिक्वेस्ट द्या. अथर्व. हॅलो मॅम. बोला. माझे उत्तर ऑप्शन नंबर ए आले. ए आले. का बरं? कारण ते आपण बी ऑप्शन जर पाहिले त्रिकोणाला तीन रेषा राहतात, म्हणून त्रिकोणाच्या टोकाला 3 रेषा दिलेल्या आहेत. ओके. आणि सी ऑप्शन जर पाहिलं तर चौकोन 4 रेषांनी बनतो आणि चौकोनाच्या वरच्या भागास 4 रेषा दिलेल्या आहेत. आणि डी मध्ये जर पाहिलं तर झालेलं आहे. पंचकोनाला पण 5 बाजू आहेत, मग 5 रेषावधी दिलेल्या आहेत. हो की नाही? म्हणून वेगळं पद आहे ऑप्शन नंबर ए, कारण चौकोनाला 4 बाजू आणि रेषा 2. वेगळी आकृती आहे ऑप्शन नंबर ए. माहित का? हॅलो मॅम. मॅम आवाज येत नाही. हॅलो मॅम. आवाज येतोय का? आवाज येतोय का पहा. येतो मॅम आता. हा बोला. मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर ए आले. ओके, कारण सांगा. मॅम बी मध्ये एक मध्ये आहे आणि एक बाहेर आहे, सी मध्ये बी एक मध्ये आहे आणि एक बाहेर आहे, आणि डी मध्ये बी एक मध्ये आहे आणि बाहेर आहे, आणि ए मध्ये काय मध्ये आणि बाहेर? काय मध्ये आणि बाहेर आहे? छायांकित भाग. छायांकित वर्तुळ जो आहे तो ए, सी आणि डी मध्ये एक आतमध्ये दिलेला आहे आणि एक बाहेर. त्रिकोणाच्या बाहेर दिलेला आहे. परंतु ए मध्ये काय केलेलं आहे? दोन्ही बाहेर दिलेत. हो, दोन्हीही छायांकित वर्तुळ बाहेर आहेत, म्हणून उत्तर आलं ए. हो मॅम. चला.
अभिषेक हॅलो मॅम. बोला. मॅम माझं उत्तर डी आलं, 11. कारण की सगळ्या भागांमध्ये एक एक अंक आहे व डी मध्ये 2 अंकी संख्या आहे. बरोबर, म्हणून डी. शुभम हॅलो मॅम. बोला. हॅलो मॅम. माझे उत्तर डी आले. कारण ते वर्तुळ एक्स चे चिन्ह, तू बोल. वर्तुळ एक्स चे चिन्ह आणि त्रिकोण हे एकाच लाईनीत आहेत आणि डी मध्ये फक्त वेगळे. बरोबर, सलग दिलेले आहेत. हा. क्रॉस मध्ये दिलं तरी सरळ आहेत, सलग दिलेत आणि असं पण पाहिलं तरी, परंतु इथं त्यांचा क्रम असा झालाय, हो की नाही? म्हणून वेगळं पद, ऑप्शन डी. थँक्यू मॅम. वेलकम. समीक्षा. हॅलो. हम्म. माझं उत्तर डी आलं. बरोबर. काय आहे हे प्रश्न? जुळणारी आकृती. बरोबर. समृद्धी. मॅम माझं आन्सर ऑप्शन नंबर ए आलं. करेक्ट. ऋषी. हॅलो मॅम. बोला. माझे उत्तर ऑप्शन नंबर बी आले. करेक्ट. ऑप्शन बी मध्ये सारखी आकृती आहे. शर्वरी. शर्वरी बोला. चौरे. हॅलो मॅम. माझे उत्तर डी आले. अगदी बरोबर. सांग तूच. बी. हॅलो. बरोबर आहे. काय केलं या ठिकाणी? आकृती पूर्ण करा. हा, पण मग नियम सांग. पहिल्या भागाच्या आरशाची प्रतिमा दुसऱ्या भागात होईल आणि चौथ्या भागातील आरशाची प्रतिमा तिसऱ्या भागातील आरशाची प्रतिमा चौथ्या भागात होईल. म्हणजेच ऑप्शन बी मध्ये आहे. येस. गुड. छान. आर्यन. चला, बाकीचे हे काय करतायत? द्या रिक्वेस्ट द्या. जाधव आर्यन बोला, नंतर गाणं म्हणा. हॅलो मॅडम. माझे उत्तर ऑप्शन क्रमांक ए आले. बरोबर. नियम सांगा. पहिल्या याची आरशातील प्रतिमा दुसऱ्या आकृतीमध्ये झाली आहे आणि तिसऱ्या आकृतीची आरशातील प्रतिमा चौथ्या आकृतीमध्ये झाली आहे. बरोबर. म्हणजे ऑप्शन ए, किंवा पाण्याचं प्रतिबिंब इथं नियम लावला तरी हरकत नाही. हो मॅम. हॅलो स्नेहल मॅम. बोला.
मॅम माझे उत्तर डी आले. बरोबर. काय केलं इथे? मॅम पहिल्याचे आरशातील प्रतिबिंब दुसरा भाग आहे म्हणून तिसऱ्याच्या आरशातील प्रतिबिंब चौथा म्हणजे उत्तर डी. बरोबर. किंवा या ठिकाणी पर्यायकट पद्धत वापरली तरी चालेल. पाहता क्षणी तीनही पर्याय बघू शकतो आपण. हो. छान. चला. उत्कर्ष. हॅलो मॅम. बोला. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर डी आलं. डी का? हा. बरोबर. नियम सांगा. पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा तिसऱ्या भागात झाली. तिसऱ्या भागात तर तू हे सांगितलंस. नाही मॅम, पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा चौथ्या भागात झाली. मग दुसऱ्या भागाची आरशाची प्रतिमा तिसऱ्या भागात येणार. फिफ्थला आहे ना यावर्षी? हो. नियम चुकला. श्रीकांत बोला. हॅलो मॅम. बोला. मॅम माझे उत्तर ऑप्शन नंबर डी आले. नियम सांगा. मॅम मी पहिली आकृती 180 अंशात फिरवली. करेक्ट. उत्तर ई. नंबर 4 सारखी आकृती आली. मग मी 30 दोन मध्ये लावला. दुसरी आकृती 180 अंशात फिरवली आणि उत्तर डी आलं. अगदी बरोबर. या ठिकाणी 180 अंशाचा नियम बसतो पहा. मग या ठिकाणी तुम्ही घटिवत फिरवली किंवा प्रतिघटिवत फिरवली ती आपल्याला डी सारखीच दिसणार आहे. त्यात बदल होत नाही. नाही. थँक्यू मॅम. मस्त. शर्वरी झाली का? बर थांबा. आता चालू करते. बाकी कोण राहिले? अथर्व वगैरे झालंय ना? बाकीचे कशाला आलात? क्लास करायला? द्या ना रिक्वेस्ट द्या. स्वरा, महादेवी, शार्दूल. एक मिनिट थांब. बारकुल, गावित स्कूलमध्ये असेल. आर्यन, चला रिक्वेस्ट द्या. चला बोला. कोणाचा माईक ऑन केलेला? बोला. हॅलो मॅम. माझं उत्तर ऑप्शन नंबर बी आहे. कारण मॅम आवाज डबल येतोय. हॅलो मॅम. का बरं? मॅम आवाज डबल येतोय. सर्वांना आवाज डबल येतोय का माझा? मेसेज करा. सर्वांना आवाज डबल येतोय का? आवाज डबल येतोय का? नो. नाही. तुलाच प्रॉब्लेम येतो बेटा. श्रेया. श्रेया पवार. हॅलो. बोला. ही दिसत आहे. दिसत नाही स्क्रीन? हो मॅम. का बरं? एकदा रिजॉईन करा क्लास. शार्दूल. हॅलो मॅम. बोला. माझं उत्तर ऑप्शन नंबर बी आलं. ओके. पाठाचं नाव सांग बरं. मालिका पूर्ण करा. बरोबर. चला. कारण सांगा. रेषा एक एकने कमी होत जाईल. अगदी बरोबर.
दिलेल्या आकृतीमध्ये म्हणजे त्रिकोणामध्ये रेषा दिलेल्या आहेत ती एक एकने कमी होत जाते आणि शेवटी हे तिसऱ्या भागामध्ये जी एक रेषा राहिली ती नाहीशी झाल्यावर फक्त त्रिकोण दिसेल म्हणजे तो त्रिकोण आपल्याला बी मध्ये दिसेल. ए आला असतं पण रेषा दिली मध्ये. मॅम गणिताचा तास कधी असतो? संध्याकाळी आहे ना चालू रोज. ओके मॅम. किती वाजता असतो? सेम टाइम 7. सोमवार, मंगळवार, बुधवार माझा राहतो आणि गुरुवार, शुक्रवार, शनिवार मॅथच्या टीचरांचा राहतो आणि ज्या दिवशी माझा नसतो त्या दिवशी दुपारी असतो माझा. ज्या दिवशी संध्याकाळी म्हणजे माझा असतो त्यावेळेला दुपारी मॅथच्या मॅडमचा असतो. हो डेली मॅम. सोल्युशन चालू आहे सध्या. हो मॅम. सोल्युशन काय होतं, तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला मिळालं की पुढे तो प्रश्न तुम्ही चुकणार नाही. हो याकरता मॅम. आपण डेली सोल्युशन देतोय. मॅम माईक बंद करू? येस बेटा. प्रियंका. प्रियंका आवाज येतोय का? पाटील बोला. चला कोणाचा माईक ऑन झालाय चेक करा. 2 माईक ऑन दिसतात मला इथे. हॅलो टीचर, माझा माईक ऑन झालाय. आर्यन सुनील पाटील. ओके आर्यन बोला. बोल बेटा. 2 मिनिटं. टीचर, माझे उत्तर ऑप्शन नंबर डी आले. डी आले. काय झालेलं आहे? नियम काय लावला? आकृतीमधील हम्म. चिन्हे हम्म. आकृतीमधील घटीवत फिरताय. बरोबर. पुढच्या स्थानावर जात आहेत ते चिन्ह फिरून. जसं की पाहूया आपण हा त्रिकोण इथे जाणार. दुसऱ्या भागात तो आला इथे. इथून तो या वर्तुळाच्या जागेवर जाणार तिसऱ्या भागात तर तो इथे आला आणि तो पुन्हा वर्तुळाच्या स्थानावर जाईल म्हणजे कुठे? या ठिकाणी. चौथ्या भागात तो आपल्याला असा दिसायला हवा. हो. नेक्स्ट पुढे काय अजून? वर्तुळ घ्या. वर्तुळाचं चिन्ह वरून खाली येणार. त्रिकोणाच्या जागेवर दुसऱ्या भागात आला इथे. इथून तो त्रिकोणाच्याच भागावरती जाईल इथे आणि पुन्हा वरती जाईल म्हणजे इथे. बरोबर? हो बरोबर. पुढे घ्या. काय आता? कोणतं राहिलं? हा वर्तुळ. वर्तुळ घेतला. खालचा त्रिकोण घ्या. त्रिकोण आहे तो डाव्या बाजूला जाईल घटीवत फिरतोय म्हणून. इथे आला. इथून तो वरती जाईल इथे आणि इथून तो उजव्या साईडला जाणार मग इथे. ओके. आता फुल घ्या हो. किंवा स्टार घ्या. स्टार आहे घटीवत पुढच्या स्थानावर जाईल. इथून तो इथे जाईल आणि इथून या ठिकाणी येईल. मग असं ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन नंबर डी. ऑप्शन डी मध्ये आहे. बोला आयुषराव. खूप दिवसांनी. उलटा रपारखा कृचे कृष्ण प्रण उलटा रपार. हॅलो टीचर. बोला. टीचर वान इकडं वरी गेला परत तिसऱ्या ह्याच्या खाली गेला आडवा परत खाली येईल म्हणून माझं उत्तर बी. अहो पण असा गेला वरी गेला खाली गेला नियम सांगा.
टीचर बाण 90 अंशात फिरतोय. कसा? गटिवत. मग किती छान येते. सांगतो व्यवस्थित, पण कंटाळा करतो का? आकृतीमधील किंवा आकृती फिरवली तरी हरकत नाही. आकृती किती अंशात फिरते? 90 अंशात. कशी? गटिवत. घटीवत. हा नियम लागेल. चला छान. चला आता या प्रश्नाचं जरा सगळ्यांना फार टेन्शन आलेलं होतं, पण टेन्शन घेऊ नका. हा प्रश्न मी चुकीचा ग्राह्य धरते, चुकीचाच सांगते, ग्राह्य नाही, चुकीचाच सांगते. का? कारण मी मागच्या तासिकेमध्ये सांगितलं होतं की असा प्रश्न आपल्याला मालिका पूर्ण करामध्ये येत नाही. पुस्तक जरी तुम्ही नवनीतचं पाहिलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला एकही प्रश्न अंकसंख्या दिलेल्या नाहीत. त्यामुळे इथं तुम्ही घन काढला काय किंवा अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीनं सोडवलं काय आणि उत्तर तुम्हाला 64 हवं काय? आपल्याला 64 पण नको आणि उत्तर सी पण नकोय. कोणतंच उत्तर नको आहे. का? कारण इथं तुम्ही नियम कोणता लावताय? जो की मी शिकवलाच नाही तो. ही आकृती नियमात बसत नाही. आपल्या नियमात बसत नाही आकृती. लक्षात आलं? त्यामुळे ही आकृती चुकीची आहे. तुम्ही सोडवलं ते बरोबर सोडवलं, 64 उत्तर काढलं, पण हे आपल्याला नवोदयमध्ये नाही. लक्षात घ्या, नवोदयमध्ये नाही. मंथनला आहे, तसंच स्कॉलरशिपला आहे, पण आपल्या नवोदयला नाहीये. मी हे खूप वेळेस तुम्हाला सांगितलंय. त्यामुळे असे प्रश्न जरी आले तरी याचा फार विचार करू नका. या कारणामुळे एखादा मार्क गेला तरी हरकत नाही क्लासमध्ये. क्लासचा विषय चालू आहे, पण मी तरी याचा बोनस दिलाय तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला तुमचं जे मार्क वगैरे आहेत ते कमी होऊ नये, तुम्हाला फार वाईट वाटू नये वगैरे, म्हणून याचा मी बोनस दिलेला आहे. पण लक्षात ठेवा, असा प्रश्न आपल्याला नवोदयमध्ये नाही. फक्त तो मंथन, स्कॉलरशिप किंवा अदर कोणत्या एक्झाम असतील त्याच्यामध्ये आहेत. ओके? एनी डाऊट? फार विचार करायचा नाही असल्या प्रश्नांना, सोडून द्यायचं जेव्हाचे तेव्हा. आपल्याला त्याच्यात टाइम वेस्ट करायचा नाही अशा प्रश्नांसाठी. लक्षात घ्या, फार विचार करून मग कसं सोडवलं, मग मॅडमनी इथं काय उत्तर दिलं होतं, काय दिलं होतं, सी दिलं होतं, मग सीच कसं आलं, इथं तर घन निघतो, मग वेगळ्या पद्धतीनं काढलं तरी 64च आन्सर येतं. अजिबात नाही, सोडून द्यायचा प्रश्न लगेच. असा प्रश्न आला तर आता स्वतः सवय लावायची, विचार करायचा नाही, वेळ वाया घालवायचा नाही अशा प्रश्नांना. बोनस दिलेला आहे मी तुम्हाला, त्यामुळे डोंट वरी. अथर्व, हॅलो मॅम, बोला. माझे उत्तर ऑप्शन नंबर सी आले. करेक्ट. सांगा कारण. कारण टीचर पहिल्या भागात 5 कोणांचा तो तिकडं हे दिलाय, म्हणजे मॅम त्रिकोणात त्रिकोण दिलाय, मग पुढच्या याच्यामध्ये 4 कोणांची आकृती दिली किंवा 4 बाजूंची आकृती दिली. मग इथं पंचकोण आहे, पंचकोणाला एक बाजू वाढवली की षटकोन तयार होईल. पण मग षटकोन सी आणि डी मध्ये आहे, मग सीच काय, याचं कारण आहे या ठिकाणी तुम्हाला छायांकित भाग दिला आहे, तो उजव्या साईडला दिलेला आहे, पण आकार त्याचा लहान आहे. डी मध्ये त्याचा आकार मोठा आहे, म्हणून उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. ओके. काय झालं अथर्व? काही नाही मॅम. नाही ना काही? पेपर दिला का? थोडी वेगळे पद मध्ये अडचण येते. वेगळे पद मध्ये अडचण येते का बरं? थोडे नियम काही चुकीचे लावताय का?
वेगळे काय पद मॅम? बघा. मी तुम्हाला ज्या वेळेला टॉपिक शिकवत होते त्यावेळेस पासून सांगितलं की पाहताना हा टॉपिक फार सोपा वाटतो, पण नियम लावत असताना किंवा विचार करत असताना आपल्याला लवकर लक्षात येत नाही की 3 आकृतीमध्ये काय साम्य आहे आणि एक आकृती अशी का वेगळी आहे हे पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे ती आकृतीचं निरीक्षण व्यवस्थित करा. हो. वेळ घ्या, पण निरीक्षण व्यवस्थित करा आणि फार अवघड आकृत्या नसतात परीक्षेमध्ये. त्यामुळे फार काळजी करू नका, टेन्शन अजिबात घेऊ नका. एखादा प्रश्न गेलाय आणि हाताने गेलाय, तर नेक्स्ट टाइम तो हाताने जायला नाही पाहिजे तशा पद्धतीने. याचा विचार करा. आता गेलाय त्यात रडत बसून उपयोग नाही. प्रत्येकाला सांगते, सगळ्यांनी गेली ना वेळ, झाला ना पेपर, एखाद दुसरा मार्क्स कमी आला ना, नेक्स्ट टाइम 2 मार्क जास्त वाढवायचा असा विचार ठेवायचा डोक्यात. पण ते झालेल्या भागावर रडत बसणं, मग मूड ऑफ करणं, मग माझा नंबरच लागत नाही किंवा वेगळे विचार आणणं, अजिबात नाही. हरायचं नाही. हो. रडायचं नाही, लढायचं. चालेल. रडलं की संपलं. त्यामुळे विचार करा व्यवस्थित आपल्याला कशामुळे जात आहे मार्क, का बरं होतंय असं. थोडं शांत पद्धतीने पेपर सोडवा. वेळेचा व्यवस्थित वापर करा. जे प्रश्न ज्या ह्याच्यामध्ये प्रश्न जात आहेत त्याचा थोडा अजून जास्त अभ्यास करा. जसं की आता पहिल्या टॉपिकमध्ये जर तुझा असेल किंवा अदर मुलांचा पण असेल, मग त्याचे नियम पाहत चला. याच्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अशा पद्धतीने केलं की ते सोपं जातं, काही अडचण येत नाही. एखाद दुसरा प्रश्न कमी जास्त होऊ शकतो, त्यामुळे काही नाही. पण विचार करायचा. मॅडम माझा प्रश्न बरोबर आलता. कोणता? मग चुकीचा दिला का तिथे मी? सगळ्यांनी लक्षात घ्या. एखाद दुसरा जरी मार्क कमी पडला किंवा काही, तर त्याला विचार करत बसायचा नाही अजिबात. पुढच्या वेळेस वाढतील हा विचार करायचा. ठीक आहे ना? 1 मार्क आता मला कमी मिळाला किंवा तुम्ही जे ठरवलंय, एवढे मार्क्स मला मिळाले पाहिजेत. त्यापेक्षा एखाद दुसरा मार्क्स कमी पडला, तर त्याला रडत बसायचं नाही, त्याच्यावर वेळ घालवू नका. पुढच्या वेळेस आपले मार्क्स आलेच पाहिजेत तेवढे, याच्यासाठी प्रयत्न करा. आणि खचून जाऊ नका. आता हे काय होत असतं, हा जो कालावधी आहे तुमचा, तो फार असा थोडासा तणावपूर्वक असतो. तणाव घ्यायचा नाही अजिबात. जेवढा विचार करत बसाल, जेवढा वेळ त्याच्यामध्ये म्हणजे नाही का, आता माझं कसं होईल आणि मी आता एवढा अभ्यास केलेला, माझा नंबर लागतो की नाही, या विचारात वेळ वाया घालवू नका. जे होईल ते होईल. पण आपण आपले 100% अभ्यासाला दिलेच पाहिजेत, प्रामाणिक अभ्यास केला पाहिजेत. शेवटचे दिवस आहेत, डगमगलं नाही पाहिजे. जेवढं घाबरू, तेवढं विसरून जाते. लक्षात घ्या. घाबरलात रे घाबरलात, की जेवढा अभ्यास केलेला तेवढा विसरून जातो बघा. होतं असं. त्यामुळे घाबरायचं नाही, फार विचार करायचा नाही. हां, प्रामाणिकपणे अभ्यास केलाय ना आपण, तर मग अजिबात विचार करायचा नाही. आपला प्रामाणिकपणा हा शेवटपर्यंत आपल्याला साथ देत असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे फार टेन्शन घ्यायचं नाही. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेतलं, की प्रश्न मग चुकतात जास्त. बघा तुम्ही विचार करा तुम्ही, की आज एकदम टेन्शन फ्री पेपर द्यायचा आहे. काहीच विचार करायचा नाही मला, की मला किती पडतील काय. फक्त मी छान असा पेपर सोडवणार. फार विचार करत आता या प्रश्नाचं काय होईल काय की, मग कसे प्रश्न येतील काय की, याचा विचार करत गेला, की जे येतं ते पण विसरून जातं त्यावेळेला. पेपर सोडवत असताना फार वाटायला लागलं. काही मुलांचे आता बघा शाळेमध्ये वगैरे, स्कूलमध्ये बऱ्याच जणांचे पेपर वगैरे होतात. मग त्यावेळेला ते वातावरण तसं मिळतं. आणि तसे पेपर असतील ना तुमच्या स्कूलमध्ये वगैरे होत असतील ना तालुक्याचे वगैरे, बघा बऱ्याच ठिकाणी होतात पेपर. तर त्या पेपरला आवर्जून जा. शाळेत काही मुलं जात नाहीत. पण तसे पेपर असतील त्यावेळेला आवर्जून 100% जा. 1 दिवस गेला तरी चालेल, पण जा. काय होतं, की त्या वातावरणामध्ये तुम्हाला पेपर द्यायची सवय लागते. डायरेक्ट काही मुलं परीक्षेला जातात, पण काही ठिकाणी नाही परीक्षा होत तशा तालुक्याच्या वगैरे, स्कूलच्या वगैरे नाही का. पण ठीक आहे, पण ज्या ठिकाणी होतात, त्या ठिकाणी मात्र तुम्ही जा तुमच्या शाळेकडनं वगैरे आणि पेपर द्या तिथे जाऊन. कारण त्या वातावरणामध्ये पेपर द्यायचं तुमच्या लक्षात येतो. तिथं थोडंसं वातावरण असतं परीक्षेचं.
आणि पेपर सोडवायचा, वेळ वगैरे बरोबर म्हणजे तुम्हाला हे होतो का, मॅच होतो का, की त्याच वेळेवर पेपर सुटतो का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं अनुभवायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला जिथं-जिथं तुमच्या स्कूलमधनं पेपर होतील, तिथं मात्र 100% आवर्जून जा. तुमच्या बऱ्याच शाळेंमध्ये घेतात. शेवटी-शेवटी घेतात पहा. आता तुमच्याकडे घेतात की नाही माहित नाही. माझा आवाज येतोय ना? माझा आवाज येतोय का? शुभम? हॅलो मॅम. आवाज येतोय ना माझा? हो. हां. नाहीतर मला वाटलं मी बोलते एकटी आणि तुम्हाला काही आवाजच नाही. ओके, ओके. सर्वांना आवाज आला. तर द्या, आवर्जून पेपर द्या. तुमच्या स्कूलमध्ये वगैरे असतील, त्यांनी नक्की पेपर द्या. त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला. शेवटच्या पेपरला जी भीती असते ना, ती अजून कमी होते. दुसरं काही नाही. आणि घाबरायचं काय आहे त्यात? तुम्ही एरवी ज्या परीक्षा देतात, स्कूलमध्ये एरवी परीक्षा देतच असतात ना. त्याच पद्धतीने पेपर असतो असं समजायचं. आपल्या मनावर आहे ते. म्हणजे मनात जर बिंबवलं, की बापरे! पेपर आहे, आता कसं? आणि मनावर जर असं बिंबवलं, की काही नाही, जे आपले रेग्युलर पेपर आहेत त्याच पद्धतीने आपण देणार. तुमच्या मनावर आहे, की तुम्हाला किती घाबरायचंय किंवा घाबरायचं नाही ते. शक्यतो घाबरायचंच नाही. बरेच जणांचे उदाहरण आहेत, की मुलं घाबरतात आणि घाबरल्यामुळे येणारे प्रश्न, सोपे प्रश्न सुद्धा त्यांच्याकडनं चुकतात. आणि हे झालेलं आहे. हे दरवर्षी अनुभव येतोय आम्हाला मुलांचा. घाबरायचं नाही. काय घाबरण्यासारखं असतं तिथं? काहीच घाबरायचं नाही. फक्त मस्त टेन्शन फ्री पेपर दिलात, की तुम्हाला त्याचा बघा नक्कीच फायदा होईल. घाबरलं रे घाबरलं, की मात्र मग प्रश्न चुकणार, एकतर खालीवरी होणार आणि 2-3 जर प्रश्न खालीवरी झाले, की विषय संपला. त्यामुळे घाबरायचं नाही. हं? चला बोलू. अजून तुम्ही फार मुलं कमी आहेत. जास्त मुलं असल्यावर आपण आज बोलायला पाहिजे अजून, म्हणजे बाकीच्यांनाही समजेल, नाही का? बोलू आपण संध्याकाळच्या पिरियडमध्ये बोलूया. बोला बागुल. बागुल बोला. हॅलो मॅम. हम्म. माझे उत्तर ऑप्शन नंबर ए आले. कारण की कोपऱ्याच्या समोरच्या कोपऱ्याला ती रेष जुळते. बरोबर. विरुद्ध बाजूवर काय होते? ही रेषा एकमेकांना जोडली जाते. मग आता ही विरुद्ध बाजूला, ही याची विरुद्ध बाजू, ही, हो. मग ही आणि ही. ऑप्शन ए. ए. आणि मॅम ती एक रेष. हो, आडवी पण. चला नेक्स्ट. चला बघूया कोण नाही बोललं. बोला प्रथम. हॅलो मॅम. हम्म. मॅम स्क्रीन दिसत नाही. दिसली. हम्म. हॅलो मॅम, माझे ऑप्शन नंबर बी आले. करेक्ट. नियम सांगा. आकृती 180 अंशात फिरवली. बरोबर. आकृती 180 अंशात फिरते म्हणून उत्तर आलं ऑप्शन बी. ऑप्शन नंबर बी. आणि मॅम पाण्यातील प्रतिबिंब पण होतो. हो, पाण्यातील प्रतिबिंब जर केलं तरी होईल. हो मॅम. अक्षरा. अक्षरा बोरकर बोला. हॅलो मॅम. हम्म. माझे उत्तर ऑप्शन नंबर ए आले. कारण 45 अंशात फिर
कृती 45 अंशात फिरते. कशी? 45 अंशात कशी? घटीवत प्रतिघटीवत? प्रतिघटीवत. प्रतिघटीवत. इकडनं इकडं अशी फिरत आल्यावर ही अशी होती, मग ती पुन्हा अशी गेली. कशी झाली? कशी फिरली ही? घटीवत. मग घटीवत फिरली. मग पुन्हा काय झालंय? अजून बदल झालाय ना तिथे. ॲरो जो आहे तो ॲरो मॅम. वरच्या दिशेला आहे, दुसऱ्या भागात खालच्या दिशेला गेला. जो खालच्या दिशेला आहे तो दुसऱ्या भागात वरच्या दिशेला गेला. म्हणून आकृती 45 अंशात अशी होणार. बरोबर. खाली असलेली रेषा वरती येणार आणि वरती असलेली रेषा किंवा ॲरो खालच्या बाजूला जाणार. म्हणजे ऑप्शन ए सारखी आकृतीमध्ये. चला, बरोबर. का रे हे असं आलं? मागे पुढे आलं का प्रश्न? नाही मॅम. मग हे काय 2 प्रश्नांमध्येच आलेत. हरकत नाही. प्राची. हॅलो मॅम. पहिल्या आणि दुसऱ्याच्या आरशाची प्रतिमा. दुसऱ्या आणि पहिल्याची करा, म्हणजे तिसरा भाग विचारलाय ना आपल्याला. चौथ्याच्या आरशाची प्रतिमा तिसरा भाग. म्हणून माझे ऑप्शन नंबर बी आले. अगदी बरोबर. ऑप्शन बी. हॅलो मॅम. बोला जगात आहे. हॅलो मॅम. बोला. दुसऱ्या भागाची आरशाची प्रतिमा तिसरा भाग आहे आणि पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा चौथा भाग. पाण्याची प्रतिमा. म्हणजेच उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर सी. चला, आता फक्त एवढ्या ह्याचं 180 अंशात फिरवला तरी उत्तर सी येतं, पण हे आणि हे 180 अंशात फिरल्यावर वेगळे दिसतात, म्हणून तो तिथं नियम लावता येणार नाही. काहींना वाटत असेल 180 अंशाचा नियम. थँक्यू मॅम. ओके. शुभ्रा. हॅलो मॅम. मॅम मी पहिले पूर्ण हे काढला मॅम, आकृती जोडून घेतली. एक मिनिट. आणि मॅम टाकला तर मॅम ते ए, माझं उत्तर ए आलं. येस, बरोबर. ए सारखी आकृती मिळाली. चला नेक्स्ट. मॅम. प्रियंका. हॅलो. बोला. मॅम मी पहिल्या पाठाचं नाव भौमितिक रचना पूर्ण करा. बर. पहिल्यांदा आकृती पूर्ण करून घेतली. एक मिनिट. त्याची आकृती ही चौकोन पूर्ण केला आपण. हो, आणि पुन्हा कडा आखून घेतल्या. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर ए आलं. अगदी बरोबर. थँक्यू मॅम. ओके, वेलकम.
केतन माळी, आरव कोकरे, अनिकेत बागुल, गौरी हुंबे, आराध्या काळे, स्वरा पवार. द्या रिक्वेस्ट द्या. आर्यन गायकवाड, आर्यन जाधव, महादेवी. चला द्या रिक्वेस्ट द्या. दिघे बोला. हॅलो. बोला काय आन्सर आलं. माझं मी आता जॉईन झाले मॅडमला सांग. माझं उत्तर 4 आलं. ओके. काय कसं केलं सांगा. पाठाचं नाव सांगता येईल. पटपट. काय पाठाचं नाव सांगता येईल का. पाठाचं नाव आरशातली प्रतिमा. बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. याची आरशाची प्रतिमा शोधायची. तर ऑप्शन डी मध्ये म्हटलेली ना तू. हो. या ठिकाणी हा जो भाग आहे याची आरशाची प्रतिमा डावीकडून आहे ती उजवीकडून दिसणार आपल्याला. जसं की इथे दिसते. उत्तर होता. बरोबर. हो. हा. आणि हा जो भाग आहे हा उजवीकडनं आलेला आहे. तो आरशाच्या प्रतिमेमध्ये डावीकडे दिसेल. हो. म्हणजे इथे. चला ऑप्शन डी बरोबर आहे. थँक्यू टीचर. ओके वेलकम. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बोला आरव. आरव कोकरे. बोल दादा. बोला. आरव बोल बेटा. रेंज नाही का. हॅलो. बोल ना येतोय आवाज. बोल. दादा रेंज नाही काय की तुझ्याकडे. परत रिक्वेस्ट दे. मी परत घेते तुझी रिक्वेस्ट. स्वरा बोल. हॅलो मॅम. बोला. मॅम माझं ऑप्शन नंबर ए आलं. अगदी बरोबर. ए मध्ये त्याची आरशाची प्रतिमा आहे. हो दिलेला मॅम. भाग आहे त्याचा आरशाच्या वरचा भाग हा वरतीच दिसणार आहे. तो खाली येणार नाही म्हणून बी वगळला. सी मध्ये पण तो उलटा दिलाय आणि डी आकृती पूर्णपणे वेगळी आहे. हो मॅम. चलो. आयुष यादव. यादव बोला. हॅलो मॅम. बोला. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर बी आलं. बी आलं. बरोबर. याची काय केली आपण. आरशाची प्रतिमा. गौरी. बोला गौरी. हॅलो. मॅम माझं उत्तर सी आलं. बरोबर. गौरी गाव कोणतं तुझं. इट. मग ती गौरी तावरे तुमच्या तिकडचीच होती का. हा. गेल्या वर्षी लागलेली. हो. बरोबर. चला आरशाची प्रतिमा बघूया बरोबर आहे का. बरोबर आहे. करेक्ट. ऑप्शन नंबर सी. बघ आरव येतोय का आवाज. चेक कर एकदा. येतोय. हा बोला. मॅम माझे उत्तर डी आले. सांगा स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा मी घडी उल गात अशी पहिल्यांदा दुमडली. दुसऱ्यांदा एका साईडला ही अशी इकडं हे काढल्या बाजूला घातली.
मग मी थोडा त्या तुकडा कापला हम्म. आणि मग ते उलगडल्यावर आरशाची प्रतिमा मिळाली. आरशाची प्रतिमा मिळाली. पहिली घडी ओपन करा. काय होईल त्याचं? पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिबिंब होईल. आणि असा भाग आपण शोधा. कुठे आहे? ऑप्शन नंबर डी मध्ये आहे. चला, आलेत का अजून कोणी? गायकवाड द्या रिक्वेस्ट. अवनी सुरसे रिक्वेस्ट द्या. यादव. चला, अवनी परत एकदा रिक्वेस्ट कर. तुझा माईक ऑन करताना तुझी रिक्वेस्ट बंद झाली. सुरसे. बोला पाटील. पाटील हॅलो बोला. हॅलो टीचर, हम्म. माझे उत्तर ऑप्शन नंबर बी आले. बी. ओके. काय केलं इथे आपण? इथं मधून ते डॉट डॉट दिलेत ना, हो. म्हणून घडीला मधून अनफोल्ड केली, फोल्ड केली. हा. मग आपल्याला उजवीकडनं डावीकडे करावी लागेल. का? कारण डावीकडचा भाग आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. हो. मग हा वर्तुळ इकडे जाईल, डॉट मध्ये जाईल, आणि हा पण डॉट मध्ये जाईल. म्हणजे ऑप्शन बी सारखी आकृती मिळेल. हो. छान. चला, नेक्स्ट. अवनी हॅलो, बोला. माझे उत्तर ऑप्शन नंबर बी आले. बरोबर. काय केलं इथे आपण? आपल्याला उजवीकडून डावीकडे घडी फोल्ड करावी लागेल. बरोबर. कारण इकडे सगळीकडे डाव्या साईडचीच घडी आपल्याला फोल्ड केल्यावर जे दिसेल ते दिलेलं आहे. म्हणून उजवीकडची डावीकडे फोल्ड केली आपण आणि आपल्याला बी सारखी आकृती मिळाली. त्रिकोण आहे तो आत जाईल वर्तुळाच्या, आणि हा आणि भाग जो आहे फोल्ड करताना ती रेष ना इकडच्या कोपऱ्याला आहे ना, तर उजवीकडे कोपऱ्याला जाईल. बरोबर. म्हणजे बी सारखी मिळेल. थँक्यू मॅम. ओके, वेलकम. स्नेहल हॅलो मॅम. बोला. मॅम, माझे उत्तर बी आले. बी आले. कारण मॅम, मी घडी खालून वरती दुमडली. बरोबर. खालचा भाग वरती दुमडला, त्यानंतर आपल्याला खालचा एरो वरती दिसेल. बरोबर. आणि हा भाग वरती दुमडल्यामुळे इथे असा दिसेल तो. हो मॅम. करेक्ट. बरोबर आहे. चला, बी. नेक्स्ट. काय? बी. बी. बरोबर. 1 आणि हा 2. हो. नेरकर बोला. हॅलो मॅम, माझं उत्तर बी आलं. बरोबर. पुढे
बी. ऑप्शन बी. तुकड्यांना नंबर देऊ. किती तुकडे? 4. इथे 4 तुकडे होतात का बघा. यस. हा 1, 2, हा 2, हा 3 आणि हा 4. 4. तर हा मध्ये जे मध्ये अशा रेषा दिलेल्या आहेत त्या आहेत ह्या. हा. ऑप्शन बी करेक्ट. बोला जगात आहे. हॅलो मॅम. हम्म. ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर ए. ओके. द्या नंबर्स द्या. काय? या तुकड्यांना नंबर द्या. हा. 4 तुकडे आहेत. हा मग हा 1 नंबरचा तुकडा कुठे आहे? वर. हा हा. नाही ना. हा 2 नंबरचा आहे. हा आहे 1 नंबरचा. हा 4 नंबरचा आणि हा 3 नंबरचा. बर. हा. काय नाव आहे तुझं? आशिया. ओके. थँक्यू मॅम. ओके. वेलकम. समीक्षा हॅलो. बोला. माझं उत्तर डी आलं. ओके. डी मध्ये पहिली लाईन आहे ना बरोबर अशी का? तिरकी. हा आणि त्रिकोण वर. बरोबर. बरोबर आहे. सांगा नेक्स्ट. सी. सी. बरोबर. हा. प्रियंका. मॅम. हम्म. मॅम डी. डी. हा वर इथं 6 आणि एक रेष आणि खाली एक रेष. हा बरोबर आहे. हम्म. डी. बरोबर. हा तशी खाली त्या रेषेपर्यंत थांबा. बरोबर. चल. अशा पद्धतीने आपला हा पेपर नंबर 9 चं सोल्युशन झालेलं आहे. हो मॅम. स्क्रीन स्टॉप करते. हो. चला कोणाला काही अडचण आहे? नो प्रॉब्लेम मॅम. चला बाकीचे कोणाला काही डाऊट? चालेल. थांबूया मग इथे. सर्वांना बाय. बाय बाय छान मॅम. पेपर. रोज पेपर येतो. रोज पेपर देत चला. हो मॅम. बाय. बाय बाय.